Harsha Hindole of 7 is very happy as I am class cleanliness monitor and president of class community. We conduct many activities in school and hostel to maintain cleanliness and health. Every student help and follow instructions. Thank you. I am very happy as class cleanliness monitor and vice president of class. My school is always clean and tidy. The classroom are made with no litter. Our principal sir and teachers encourage us to keep it clean. We have dustbin in every classroom. Special cleaning days make our school even cleaner. We conduct many activities in school and hostel to maintain cleanliness and health. Every student help and follow instruction. Thank you. Standard 30. Cleanliness is very important in our life. Cleanliness keeps us healthy. Cleanliness is a good habit. Cleanliness keeps us fresh and healthy. We should keep our surroundings neat and clean. Clean your school and your city. Clean your school and your city. Make it wonderful and full of beauty. Thank you. नमस्कार, माझं नाव धनश्री राजेंद्र गावडे. मी माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शारीरिक आरोग्य आणि निरामय वातावरणासाठी स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे. स्वच्छ मन अस्वच्छ शरीरात राहू शकत नाही आणि स्वच्छ शरीर अस्वच्छ शहरात राहू शकत नाही असा विचार गांधीजींनी मांडला. याच विचारांना अनुसरून आम्हीही आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा पाढा शिकवला व त्यांच्याकडून तो पाठ करून घेतला. त्या पाढ्याप्रमाणेच आम्ही त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. म्हणजेच हात कसे धुणे, नखे कापणे, त्यांची रूम स्वच्छ ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांनी अंमलात आणल्या. सगळ्या गोष्टी तसेच त्यांच्या कृतींचे परीक्षण आम्ही प्रत्येक शनिवारी करतो. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवड निर्माण झाली आणि त्यांच्या आरोग्यातही सुधारणा झाली. Myself, Singali Mitra Vadmare, graduate primary teacher. Healthy mind in healthy body is wisely said lines. To nourish our students' ability to learn, we maintain their health, and health comes with cleanliness. And cleanliness is taught to our students when they come in first standard itself. Because they are residential, we need to maintain their cleanliness and health. They are taught with the help of their teachers. Their class teachers help them, their hostel warden help them, their didis help them, who take care of them. And it is very good because as we participated in this competition, we got more chance, more time to enhance their cleaning habits. So this competition was actually a boon to our school and our students, and this is good. And we took many activities so that their cleanliness habit and health is maintained. स्वच्छ शरीर के साथ स्वच्छ दिमाग होता है और स्वच्छ दिमाग के साथ स्वच्छ भारत का भविष्य है. नमस्कार, माझे नाव श्री दत्तात्रय साहेबराव पोटे, शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रम शाळा मुंडेगाव इगतपुरी या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. स्वच्छता असे जेथे आरोग्य वसित येते. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्त्वाचे आहे तसेच स्वच्छता ही महत्त्वाची आहे. असे म्हणतात की जिथे स्वच्छता नांदते तिथे देव नांदतो. नमस्कार, थँक्यू. नमस्कार, मी संजय गोपाळ दुर्गावाड, शासकीय आश्रमशाळा मुंडेगाव येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर स्वच्छता ही माणसाला समृद्ध करत असते आणि स्वच्छतेमध्येच समृद्धी असते. त्यामुळे मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना चित्ररूपातून स्वच्छता कशी आपण राखू शकतो यासाठी स्वच्छता रेल्वे तयार केली आहे. तर त्या रेल्वे माध्यमातून प्रत्येक वर्गातील कचरा हा वेगवेगळा करून मुलं त्या रेल्वे
गाडीमध्ये त्या डब्यामध्ये तो कचरा टाकत असतात आणि आपापल्या वर्गाची स्वच्छता ठेवत असतात. तर आमच्या शाळेमध्ये स्वच्छता अभियानासाठी वेगवेगळे अनेक प्रयोग करून मुलांना स्वच्छतेचे विविध धडे प्रत्येक शिक्षक देत आहेत व त्यानुसार मुलं त्याची अनुभूती व स्वच्छतेतून समृद्धीकडे जाणारा मार्ग निवडत आहेत. धन्यवाद. नंदा प्रभू केवटे, माध्यमिक शिक्षक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुंडेगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तर सध्या आमच्या शाळेमध्ये गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गेल्या वर्षभरापासून जेव्हापासून आम्हाला या स्पर्धेबद्दल कळलं तसं पाहिलं तसं एक निमित्त होतं स्पर्धा ही. शाळेत आमची एरवी नेहमीच सर्वांग सुंदर असते, परंतु या स्पर्धेच्या निमित्त आम्हाला एक संधी मिळाली की आपलं स्वच्छतेविषयी आपण जे काही काम करतोय हे काम इतरांपर्यंत पोहोचावं, इतरांना त्याचं अनुकरण करता यावं, म्हणून आम्ही या स्पर्धेमध्ये अधिक तीव्रतेने सक्रिय सहभागी झालो. विशेषतः आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय तन्वीर जहागीरदार सर, सर्व आमचे शिक्षक वृंद आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे आमचे सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आम्ही या स्पर्धेला सुरुवात केली. महात्मा गांधी यांच्या नावाने या स्पर्धेचं नाव आहे. गांधीजीचं स्वप्न होतं की या देशाला आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करू, परंतु या अस्वच्छतेच्या गुलामगिरीतून मुक्त कसं करता येईल हे त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या देशाला स्वच्छ बनवता यावं. तर हे स्वप्न साकार करण्यासाठी गांधी तीर्थ फाउंडेशन जळगाव यांनी जो उपक्रम सुरू केला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमात आम्ही सुद्धा त्यांची साथ देण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहोत. तर या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यापासून आम्ही शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्यात. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा. आता नुकतीच आम्ही स्वच्छता दिंडी सुद्धा या ठिकाणी आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मुलांना वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक स्वच्छता कशी महत्त्वाची आहे हे सुद्धा पटवून देण्यासाठी गावातील लोकांचा, ग्रामस्थांचा, विशेषतः वारकरी संप्रदायातील जी मंडळी आहेत यांचा सहभाग घेऊन आम्ही या दिंडीचं आयोजन केलं होतं. ही दिंडी अतिशय स्तुत्य प्रकारे या ठिकाणी राबवण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून समाजापर्यंत संदेश सुद्धा गेला स्वच्छतेचा. या स्पर्धेचा एकंदरीत आयोजकांचा उद्देश सुद्धा तोच असावा की शाळेबरोबर समाजात सुद्धा स्वच्छतेचा संदेश पोहोचावा आणि या त्यांच्या संदेशाची उक्ती धरूनच आम्ही सुद्धा या कार्यामध्ये सक्रिय सहभागी झाले आहोत.